मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला। मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात। माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलतायत। 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबडला पार पडली। 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो होतो असं भुजबळ यांनी म्हटलंय। नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातून भुजबळांनी अनेक गौप्यस्फोट केले। दरम्यान राजीनामा देऊन उपकार केले नाहीत असा पलटवार जरांगेंनी केलाय। सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो। का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको, पण वर्तमानपत्रातून यायला लागला 2.5 महिन्यानंतर। कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाथा घाला। काही गरज नाही लाथा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा। मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसींचं आरक्षण पण घालून टाकायचं असं त्याचं स्वप्न। त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाही दादा। त्याचा धंदाच आहे देव, ते ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडितो। त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच येते। ते स्वतःच कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणले, सगळे जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याचं। इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस आहे। का उपकार केला का आमच्यावर? राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको। राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरक उडत समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।